हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता लवकरच म्हणजे आता अगदी 2-3 दिवस राहिलेत आपले गुरुवार सुरू होण्यासाठी. मार्गशीर्षचे गुरुवार आपल्या महालक्ष्मी आईची सेवा आपल्याला करायची आहे. तर मी म्हणजे व्हिडिओमध्ये ना मध्ये-मध्ये खूप सारे असे काही-काही प्रश्न येत राहतात ताईंचे. तर आपले आधीचे खूप सारे व्हिडिओ आहेत म्हणजे मागच्या वर्षीचे, त्याच्या मागच्या वर्षीचे, की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टीबद्दल डिटेल माहिती सुद्धा दिलेली आहे. पण आता जसे-जसे नवीन-नवीन आपली फॅमिली वाढत चाललेली आहे, नवीन-नवीन ताई, दादा आपल्याला जॉइन होतायत, तर त्यांना ते व्हिडिओ कदाचित मिळत नसतील किंवा माहिती पडत नसतील. तर त्याच व्हिडिओजची ना लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. पण आज सध्या काय करणार आहे मी, तर आज तुमच्यासोबत छान गप्पा मारणार आहे. तर त्या गप्पांमध्ये फक्त गप्पा नसतील तर तुमच्या शंकांचं निरसन होणार आहे. म्हणजे आता जे महालक्ष्मी व्रत आपलं सुरू होणार आहे, तर बऱ्याच ताईंना जे प्रश्न आहेत, मी त्या दिवशी एक कम्युनिटी पोस्ट शेअर केली होती की कोणाकोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न नक्की पाठवा. माझ्या अल्प बुद्धीने मला जितकं माहिती आहे, मी काही यातली खूप ज्ञानी किंवा संत असं काही नाहीये. तर जेवढं मला माहिती आहे व्रताबद्दल की काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काही गोष्टी अशाही आहेत की ज्या नियमानुसार आहेत, पण आपल्या काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्या करता येत नाहीये, तर मग काय करायचं? तर असे बरेचसे काय प्रश्न आहेत. तर चला मी तुम्हाला आज तुमच्या जितकं मला जमेल, जितकं माझ्याने जमेल तितकं नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करेन. चला. तर त्या पोस्टमधला पहिला जो प्रश्न आहे, आता जे डबल रिपीट होतील ना, तर ते मी घेणार नाही. जे एकाच प्रश्नामध्ये बऱ्याच जणांची उत्तरं सुद्धा मिळून जातात आपल्याला कधी-कधी. तर पहिला प्रश्न आहे शिवशाही पैठणी सुरेखा ताई आहेत. ताई, जर फर्स्ट गुरुवारीच पिरियड आले तर नंतरचे किती गुरुवार आपण करू शकतो? तर जर पहिल्याच गुरुवारी तुम्हाला पिरियड्स आले तर नंतरचे जेवढेही गुरुवार असतील, म्हणजे आता कधी 4 येतात, कधी 5 येतात, तर यावर्षी आपले 4च गुरुवार आहेत. तर तुम्हाला नंतरचे जे 3 गुरुवार आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे. ह्याच्या रिलेटेड अजून बरेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये आपण ती उत्तरं देऊया, म्हणजे आपलं रिपिटेशन होणार नाही आणि सगळ्यांचे प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतील. दुसरा आहे एस एस पॉवर एस पी स्पाव, नाव वाचता येत नाहीये, ठीक आहे जाऊ दे. स्पा वारका काकडे, एस एस पवार काकडे मला असं वाटतंय नाव आहे. सॉरी जर मी चुकीचं बोलत असेल तर. तर त्यांनी विचारलंय काय सेवा करावी या मंथ मध्ये, उपवास पूजा कशी करावी? तर आता ताई ह्याचं उत्तर मी एका वाक्यात किंवा एका कमेंटमध्ये नाही देऊ शकत. तर याच्यासाठी बघा मी जे व्हिडिओ आधी शेअर केलेले आहे डिटेलमध्ये, तर ते व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट सेक्शन मध्ये पिन केले जातील, तर ते तुम्ही बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अश्विनी ताई, महिलांचं गुरुवारी पिरियड आले तर फक्त उपवास पकडू शकतो का? पूजा मांडली नाही तरी चालेल का? तर हा बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो. तर नक्कीच तुम्ही व्रत कुठलंही जेव्हा आपण व्रत करतो ना, तर त्या व्रतामध्ये उपवास हा असतोच असतो. उपवासाशिवाय व्रत होत नाही. तर आपला जरी पिरियड आला पण तरीही आपण उपवास करू शकतो. तुम्ही मांडणी नाही केलीत किंवा तुमच्या घरी समजा करणारं कोणी असेल, म्हणजे एखादी लेडीज असेल किंवा मिस्टर करू शकत असतील किंवा मुलगी आपली असेल घरामध्ये, ते जर मांडू शकत असतील तर तुम्ही त्यांना मांडणीही करायला सांगू शकता आणि तुम्ही उपवास करू शकता. पोथी त्यांनाच वाचायला लागेल. त्यानंतर आहे प्रगती ताई विचारते की हॅलो ताई, शेवटच्या गुरुवारी आम्ही बाहेर असू, ट्रिप प्लॅन आहे, तर मग उद्यापन कसं करता येईल? आता हा जो ताईंनी प्रश्न विचारलाय ना, तर ह्या प्रश्नावरती थोडंसं डिटेलमध्ये मला बोलायचंय. ते म्हणजे की पहिली गोष्ट, तुम्ही जेव्हा एखादं व्रत किंवा आपण जेव्हा घरामध्ये एखादी पूजा ठेवतो, विचार करतो की आता ह्यावेळी घरामध्ये आता आपल्याला वास्तुशांती करायची आहे किंवा काही जी पूजा करायची आहे, तर आपण त्याच्या हिशोबाने बाकीच्या गोष्टी प्लॅन करतो
की मग ह्या पिरियडमध्ये मग मी माझं काही एक्स्ट्रा कुठे जाणं ठेवणार नाही किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी मी ठेवणार नाही, की जेणेकरून मी जे ठरवलंय, जी पूजा मी ज्या दिवशी ठरवली ती त्या दिवशी व्हायलाच पाहिजे. आपण जे व्रत करतो, आपण जे देवी देवतांसाठी व्रत करतो, ते आपण त्यांच्यासाठी सुद्धा करतो आणि स्वतःसाठी सुद्धा करतो, दोघांसाठी करतो. तुमचा हेतू काय आहे हा तुम्हाला माहिती असतो. पण मला सांगायचंय की आपण अशा जेव्हा आपण दुमत करतो किंवा अशा जेव्हा गोष्टी आपण करतो, तर सॉरी ताई, राग येऊ देऊ नका, पण मला खरंच मनापासून वाटतं की देवासाठी करताना आपण पूर्ण मनापासून ती गोष्ट केली पाहिजे. जर आपण व्रत सुरू करतोय तर आपल्याला माहिती आहे की आता ह्या वेळेला 4 गुरुवार आहेत, तर 4ही गुरुवारी मला माझं म्हणजे एक पिरियड्सचं किंवा सुतक किंवा सुयर या गोष्टी सोडल्या, तर जे नॅचरल गोष्टी आहेत त्या गोष्टी सोडल्या, तर बाकी गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. अगदीच म्हणजे आपल्या सख्ख्या भावाचं किंवा कोणाचं लग्न वगैरे असेल, तर मी मानू शकते की ठीक आहे, आपल्याला काही करता येत नाहीये. पण अशा गोष्टी म्हणजे ट्रिप्स म्हणा किंवा कुठे जाणं येणं म्हणा, हे आपण नक्कीच मला वाटतं टाळू शकतो. म्हणजे आता बघा, तुमची प्रायोरिटी काय आहे हे तुम्ही ठरवा. तुमची प्रायोरिटी म्हणजे तुम्हाला पूजा प्रायोरिटी आहे की जाणंच खूप अगदी गरजेचं आहे, हे तुम्ही ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टी प्लॅन करा. कारण मी याच्यामध्ये माझं जर मत विचाराल तर मी अशा गोष्टी करतच नाही. पहिली गोष्ट तर पूजेच्या हिशोबाने मला माहिती आहे की 4 गुरुवार आहे. तर 4 गुरुवारमध्ये मी माझे असे काहीच प्लॅन ठेवत नाही की मला कुठे असं बाहेर जायचंय किंवा ट्रिप. कारण मी खरंच मनापासून सांगते की मला ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. तर तुमची प्रायोरिटी काय आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचा निर्णय घ्या. दुसरा प्रश्न जो आहे, 1 मिनिट. खूप सारे प्रश्न विचारलेत ताईंनी. जसं माहिती आहे किंवा मला जसं कळतंय ना, तशी मी तुम्हाला उत्तरं देते. असं नाहीये की मी जे पण सांगते ते अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे, असं नाहीये. तुमच्या मनाला पण जे पटतंय, मी जे उत्तरं देते त्यामध्ये तुमच्या मनाला जे पटतंय ना, ते तुम्ही करा. कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचे जे कुंकुमार्चनसाठी माहिती, मार्गदर्शन ज्या दादा ताई करतात त्यांचा नंबर शेअर करा ना. आता हे खूप वेळा हा प्रश्न विचारलाय, कारण मी ज्या व्हिडिओमध्ये ते डिटेल्स बऱ्याच 1-2 व्हिडिओमध्ये मी ते त्यांचे नंबर, डिटेल्स सगळे शेअर केलेले आहेत. पण तरीही पुन्हा विचारलं जातंय. तर असो, तर नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ऐश्वर्या मुनीश्वर असं त्या ताईंचं नाव आहे. तुम्ही त्यांना कॉल करा, त्या तुम्हाला व्यवस्थित डिटेल्स सांगतील की तुम्हाला काय करायचंय, काय नाहीये. तर ताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही त्यांना फोन करू शकता. त्यानंतर रुचिता ताई विचारतात, आपण देवीचा मुखवटा वापरतो, तर फर्स्ट गुरुवारी जो लावला जातो तोच 4ही गुरुवारी लावायचा का? की वेगवेगळे वापरू शकतो? ताई, हे पूर्णतः आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्हाला एकच वापरायचं असेल, तुम्ही एकच सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वेगवेगळं आईचं रूप करायचं असेल, तर तुम्ही वेगवेगळं वस्त्र किंवा वेगवेगळे मुखवटे, वेगवेगळे दागिने या सगळ्या गोष्टी करू शकता. त्यानंतर नलिनी ताईंनी विचारलंय, हॅलो मेघा, देवघरात जे कलश आहे ते चालेल काय मार्गशीर्ष गुरुवारला, की दुसरा ठेवावा लागेल? ताई, आपल्या देवघरात जो आपण कलश मांडलेला असतो तो आपला नेहमीचा मंगल कलश असतो आणि आपण या अशा ज्या सेपरेट पूजा मांडतो त्याच्यात आपण वेगळ्या कलशाची स्थापना करतो. त्यामुळे देवघरातला कलश वापरायचा नाही. देवघरातला कलश तिथेच असला पाहिजे आणि या पूजेमध्ये तुम्हाला दुसरा सेपरेट कलश मांडायचा आहे. त्यानंतर कोल्हापूर महालक्ष्मी देवी आईला आपल्या ओटीमधली साडी नेसवायला द्यायची आहे. ताई, मला तुझ्यासारखीच तर तिथे देवळात, याचं मी उत्तर तुम्हाला दिलंय. नंबर ताईंचा त्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा कमेंट सेक्शन मध्ये पण पिन करेन, तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. श्रीयंत्र पुण्यात कुठे मिळेल? पुण्यात मला काही कल्पना नाही, पण इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दहिवडकर सराफ आहेत कल्याण कोळशेवाडीमध्ये, कल्याण ईस्टला, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पूनम ताई विचारतात, जर आपल्या भावकीमध्ये डिलिव्हरी झाली असेल तर किती दिवस पूजा पाठ करायचा नाही? तसेच जर पहिला मार्गशीर्ष गुरुवार आला तर पाठ मांडायचा का?
तर आता हा प्रत्येकाचा वेगवेगळा म्हणजे प्रत्येकाच्या जशा रीती असतील तुमच्या घरामध्ये तसं तुम्ही करता. आता आमच्याकडे 1.25 महिना म्हणजे अगदीच जवळचं असेल तर आपण 1.25 महिना पाळतो. माहीतच नसेल कधी-कधी असं होतं, की आता गावाला काही-काही वेळेला आपले कॉन्टॅक्ट्स नसतात, काही होतात गोष्टी तर आपल्याला माहीतही पडत नाहीत. मग त्याच्यामुळे काही करणं होत नाही. आपली जी पूजा असते ती आपण करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण आपल्या भावकीमध्ये तुम्ही एक काम करा, म्हणजे मला विचारण्यापेक्षा मी तर सांगेन, की तुमचे जर कोणी नेहमीचे गुरुजी असतील, कोणी ब्राह्मण असतील, तर तुम्ही त्यांना एकदा जाऊन व्यवस्थित विचारपूस करून घ्या, की काय करू शकतो. समजा अगदी म्हणजे एकदम जवळचे नसतील ना, तर तुम्ही पाणी घेऊन किंवा गंगाजल घेऊन वगैरे असं करून तुम्ही शुद्धीकरण करून मला वाटतं तुम्ही पूजा करू शकता. तर त्याच्यामुळे तुम्ही विचारा, गुरुजींना एकदा जाऊन विचारा परस्पर आणि मग तुम्ही ठरवा काय करायचंय ते. नॉर्मली 1.25 महिना पाळलं जातं, पण अगदी घरातलं असेल तर पाळलं जातं. त्यानंतर प्रतिमाताई विचारतात, "ताई मी पहिल्या गुरुवारी गावाला जात आहे, तर मिस्टरांना पूजा करायला लावली तर चालेल का?" पुन्हा तोच प्रश्न आला. आता ताईंचं काय काम आहे मला माहिती नाही. खरंच खूप अर्जंट असेल, तर मात्र चालेल ताई, तुम्ही मिस्टरांना पूजा करायला लावलीत तरी चालेल. फक्त उपवास त्याचा जो आहे तो मात्र तुम्ही धरा. कारण पुढचे जे 3 गुरुवार आहेत ते तुम्ही कंटिन्यू करणार आहात. तर उपवास तुम्ही धरा. पोथी पण तुम्ही वाचा. मिस्टरांनी पूजा केली तरी चालेल, त्यांनीही पोथी वाचली तरी अतिउत्तम. पण तुम्ही म्हणजे आपण जे व्रत करतो, तर आपण पोथी वाचणं आणि उपवास करणं या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पुढचा प्रश्न आहे धनश्री देसाई यांचा. ताई उद्यापना दिवशी पूजेची पोथी नाही वाटली तर चालेल का? खूप सगळ्यांनी खरंच ना खूप चांगले-चांगले प्रश्न विचारलेत, की ज्यामुळे इतर जणांना सुद्धा बऱ्याच चांगल्या माहिती मिळतील. तर मी तुम्हाला सांगते, मी फक्त पहिले 5 वर्ष मला वाटतं मी पोथी वाटली असेल. त्याच्यानंतर मी कधीही उद्यापनाला पोथी वाटली नाहीये. त्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगते, की जी पोथी जसं आपल्या झेंड्याच्या बाबतीत होतं ना, तसंच या पोथीच्या बाबतीत सुद्धा होतं, की त्या दिवशी तिला खूप मान दिला जातो, प्रत्येकाला वाटली जाते वगैरे. आणि नंतर तुम्ही बघाल ना, तर अक्षरशः काही जण कचऱ्यात सुद्धा म्हणजे निर्माल्य असतं ना, निर्माल्यामध्ये ती पोथी टाकून देतात. का तर त्या जुन्या झालेल्या असतात, त्यांचा काही उपयोगच नसतो. तर खरंच आहे ती गोष्ट, की का पोथी वाचायची? ज्याच्याकडे नसेल त्यांना दिलीत तर ठीक आहे. पण आहेत सगळ्यांकडे ऑलमोस्ट आता पोथी असतेच महालक्ष्मीच्या उपवासाची म्हणजे व्रताची. तर त्याच्यामुळे मी तरी पर्सनली तुम्हाला सांगेन, की पोथी देऊ नका. कारण सगळे पोथ्या वाटतात. अक्षरशः डझन-डझनभर पोथ्या जमा होतात आणि मग त्या काय करणार आपण ठेवून? त्याच्यापेक्षा पोथी नका वाटू. तुम्ही दुसरं काहीतरी द्या त्यापेक्षा. त्याच्यानंतर आहे नयन पवार. हाय ताई, हे उपवास धरल्यानंतर नॉन-व्हेज खाल्लं तर चालतं का? प्लीज रिप्लाय. मला म्हणायचंय की पहिले तर तुमचं मन छान स्वच्छ असेल. तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही प्रत्येक गोष्ट मन मारून करू नका. जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही करा. जर मला असं म्हणायचं की आता ह्याच्यामध्ये बरेच जण म्हणतील की असं कसं सांगते की उपवास आहे आणि तरी पण नॉन-व्हेज खाऊन उपवास. कारण बघा आपल्याला आपल्याला जे पटतं ना किंवा आपल्या घरी जे चालतं ते सगळ्यांच्याच घरी चालतं असं नसतं. आता माझ्या घरी तरी मी नाहीच करत. पूर्ण मार्गशीर्ष महिना नाहीच करत आणि नॉन-व्हेजच्या बाबतीत तर म्हणाल तर अगदी म्हणजे मी व्हेजिटेरियनकडेच पूर्णपणे वळलेली आहे. नाच्या बराबर होतं नॉन-व्हेज. पण काही गोष्टी मुलांच्या आवडी असतात, मिस्टरांच्या आवडी असतात, घरातल्यांच्या आवडी असतात. तर सगळ्यांना सांभाळून आपण आपलं करायला पाहिजे. नाहीतर जर मी म्हणेन की मी पूजा करते, तर मला घरात काहीच नाही पाहिजे. तुम्ही कोणी काहीच बनवायचं नाही, इथे कोणी काहीच खायचं नाही. त्यामुळे काय होतं ना, इतरांची मनं दुखावली जातात. भले ती गोष्ट त्या दृष्टीने बरोबर असेल, पण त्यामुळे इतरांची मनं दुखावली जातात. घरात क्लेश होतात, कधी-कधी भांडणंही होतात आणि अशा गोष्टी करून आपल्याला कुठलंही व्रत किंवा देवाचं कुठलंही कार्य करायचं नाहीये. घरातल्या सगळ्यांना हॅपी ठेवून म्हणजे आनंदी ठेवून आपल्याला ही गोष्ट करायची आहे. तर त्याच्यामुळे असे बरेच जण करतातही आणि की फक्त गुरुवार पाळतात आणि बाकी दिवशी म्हणजे जे वार असतात त्या दिवशी ते नॉन खातात. तर तसं केलं तरीही चालेल ताई. म्हणजे मला तुम्हाला ह्यात सांगायचंय की अगदी म्हणजे मला हे एक व्रत करायचंय म्हणून मला हे सोडलंच पाहिजे असं करण्यापेक्षा ते करा आणि देवाचं पण करा. म्हणजे दोन्ही गोष्टी होऊ द्या, असं मला तुम्हाला सांगायचंय. पुढचा प्रश्न आहे रोशन ताईंचा.
हॅलो ताई, माझे वैभव लक्ष्मी व्रत चालू आहे, तर मार्गशीर्ष गुरुवार करू शकतो का? तर दोघं दिवस उपवास आणि दोघं दिवस पाठ मांडायचा का? थोडं कन्फ्यूज आहे, प्लीज टेल मी. आता जे वैभव लक्ष्मी व्रत सुद्धा करतात, तर वैभव लक्ष्मी व्रत हे शुक्रवारी असतं आणि आपलं जे आहे ते गुरुवारचं असतं. तर तुम्ही दोन्हीही करू शकता. जर तुमच्यात तेवढी स्टॅमिना असेल, कॅपॅसिटी असेल, तर तुम्ही दोन्ही दिवस उपवासही करू शकता, दोन्ही दिवस वेगवेगळी मांडणी सुद्धा करू शकता. पण ज्यांना जमत नाही, फिजिकली ज्यांना त्रास होतो, दोन्ही दिवस उपवास करता येत नाहीये, तर तुम्ही कुठलं तरी एकच व्रत करा. वैभव लक्ष्मी व्रत करा किंवा महालक्ष्मी व्रत करा. बघा, दोन्ही व्रत मला सांगायचंय, मी अजूनपर्यंत कधीही वैभव लक्ष्मी व्रत केलेलं नाहीये. मी फक्त महालक्ष्मी आईचं जे हे मार्गशीर्षचे व्रत आहे, मी तेच करते. आणि माझं स्वतःचा हा एक विचार असतो की एक तर एकाच गोष्टीवर व्यवस्थित माणसाने कॉन्सन्ट्रेट करावं, 10 गोष्टी करण्यापेक्षा. म्हणजे मला हे पण करायचंय, हे पण करायचंय, मला हे पण हवंय, ते पण हवंय, असं करण्यापेक्षा एक करा, पण अगदी मनापासून आणि चांगल्या प्रकारे करा. कारण तुम्हाला उद्याचं टेन्शन असतं, आता उद्या परत माझं व्रत आहे, उद्या परत मला सगळं म्हणजे घाई असते, सगळं पूजा. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मनात एवढं सगळ्या गोष्टी ठेवण्यापेक्षा एकच करा, पण शांततेने करा. वैभव लक्ष्मी व्रत करा किंवा महालक्ष्मी व्रत करा, जेही करा. किंवा ज्यांना दोन्हीही अगदी छानपणे जमत असेल, तर तुम्ही दोन्हीही करा. दुसरा प्रश्न आहे नीता जाधव ताई. हाय ताई, मला प्लीज सांगा मी काय करू? माझे मिस्टर खूप कमी कमी झालेत शरीरात, 7 पॉइंट. मला ट्रीटमेंट सुरू केली आहे, कॅल्शियम प्रोटीन पण कमी. मी खूप आजारी पडते. डॉक्टरांनी एग कंटिन्यू खायला सांगितलेत. माझा बेबी 1.5 म्हणजे 1.5 वर्षाचा आहे, पण आता मला नॉनव्हेज बंद बोलले, तर डॉक्टर नाही म्हणतात. मार्गशीर्ष मंथ सुरू होणार, कसे काय करू? पुन्हा तोच प्रश्न आला. ताई, मला सांगायचंय की आपली हेल्थ पहिली गोष्ट आहे. म्हणजे जर तुमची तब्येत चांगली असेल, तर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करू शकता. तर त्याच्यामुळे असे जर काही प्रॉब्लेम्स असतील, आपले शारीरिक जर काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही सगळ्या गोष्टी करून या गोष्टी करू शकता. म्हणजे तुम्ही हे मार्गशीर्ष महिना संपूर्ण नाही पाळलात तरी चालेल. तुम्ही बाकीच्या गोष्टी ज्या ज्या दिवशी तुम्ही जे खायचंय तुम्ही खा आणि गुरुवारचं मात्र काही खाऊ नका. गुरुवारी अगदी छान, बुधवारीच मी म्हणेन बुधवारीच रात्री. आता बरेच जण असं म्हणतात की गुरुवारी, म्हणजे मी पण कधीच गुरुवारचे आता केस धुत नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे आपला गुरु ग्रह कमजोर होतो असं म्हटलं जातं. तर म्हणून मला काही करायचं असेल, म्हणजे समजा तुम्ही बुधवारी नॉनव्हेज खाल्लं, तर बुधवारी रात्रीच केस धुवून घ्या. म्हणजे आपल्या मनाची शांती, की आपण शुद्ध झालो, स्वच्छ झालो म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता ताई. मला असं वाटतं पहिली आपली हेल्थ फर्स्ट येते, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. त्याचं कारण म्हणजे तेच म्हटलं, तुमचं मन हेल्दी असेल, तुमचं शरीर हेल्दी असेल, तर तुम्ही सगळ्या गोष्टी, व्रत, पूजा जे पण करताय ते अगदी चांगल्या प्रकारे करू शकता. नीताताई म्हणतात, ताई ओटी आपण नेहमी आणतो पॅकेटवाली, तर तिचे नंतर काय करावे? कारण ती तशीच पडून राहते, प्लीज सांगावे. हा खरंच खूप चांगला प्रश्न ताईंनी विचारलाय. पहिले मलाही हा प्रश्न पडायचा की खरंच काय करायचं या ओटीचं. तर मी तर म्हणेन की तशी ओटी आणण्यापेक्षा ना, म्हणजे जी पॅकमध्ये ओटी भेटते ना, ती ओटी आणण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी आणा. म्हणजे त्याच्यामध्ये करणफणी वगैरे सगळं असतं आणि ते खरंच ते तसंच पडून राहतं किंवा मग ते आपल्याला निर्माल्यामध्ये सोडावं लागतं. त्याचं काहीच करता येत नाही. तर त्यापेक्षा काय करा, त्याच्यामध्ये काय असतं, हळकुंड असतं, खारीक, बदाम जे जे असतं ना, ते तुम्ही सेपरेट आणा. आणि करणफणीच्या ऐवजी तुम्ही बांगड्या, म्हणजे देवीला जो शृंगार, आपण देवीचा कलश तर सजवतोच, तर त्याच्यामुळे वेगळा परत शृंगार ठेवण्याची खरंच वेगळी गरज नाहीये. पण तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही वेगळा शृंगार म्हणजे बांगड्या किंवा काय टिकलीचं पॉकेट, तुम्हाला असं काय आणायचं असेल तुम्ही आणा आणि एका स्त्रीची ओटी भरा आणि त्याच्यामध्ये ते तिला देऊन टाका. म्हणजे ती वापरेल त्या गोष्टी वाया जाणार नाही. किंवा सरळ साधी ओटी काढा. हे सगळं आणण्यापेक्षा, हे सगळं नसेल आणायचं तर अगदी साधी ओटी करा. म्हणजे जे आपण नारळ, ब्लाउज पीस वगैरे जसं ठेवतो ना, तशी ओटी ठेवा. आणि ती पण ओटी तुम्ही कोणाची तरी ओटी भरून दिलीत की ती पण गोष्ट तुमची सॉल्व्ह होऊन जाते, की बाबा आता ह्याचं काय करायचं. तर मला असं वाटतं तुम्हाला उत्तर कदाचित मिळालं असेल. त्यानंतर
रेखाताई म्हणतात, मी फर्स्ट टाइम गुरुवार करणार आहे. जे पहिल्यांदाच चालू करतायत त्यांनी काय कसं करावं गुरुवारचं आणि उद्यापन कसं करावं फुल डिटेलमध्ये सांगा. तर ताई फुल डिटेलमध्ये सॉरी, पण आता इथे मी पूर्ण डिटेलमध्ये तेवढं एक्सप्लेन नाही करू शकत, पण व्हिडिओ आहे की कसं पूजेची मांडणी कशी करायची, हे व्रतपूजा म्हणजे नक्की काय आहे ह्याचे डिटेल व्हिडिओ आहेत. तर व्हिडिओची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन, कमेंट सेक्शन मध्ये पिन करेन. तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यानंतर पूजाताई विचारतात, ताई मी बँड्रा मुंबई मधून आहे. मी दहिवडकर दादांकडून श्रीयंत्र मागवलं आहे, तर मला स्थापना करायची आहे, तर कधी करू? माझ्याकडे तू व्हिडिओमध्ये दाखवलेले पुस्तक नाही आहे, तर कोणता मंत्र बोलू? प्लीज रिप्लाय दे. श्रीयंत्राची स्थापना तुम्ही गुरुवारी करा, शुक्रवारी करा, मंगळवारी करा, पौर्णिमेला करा. आता जर तुम्हाला वाटत असेल की पहिला आपला मार्गशीर्षचा गुरुवार आहे, तर अगदी छान दिवस आहे, तर त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करा. आणि पुस्तक जरी नसेल तरी त्याच्यासाठी श्री सुक्तमच म्हटलं जातं स्थापना करताना. तर श्री सुक्तम म्हणा. श्री सुक्तम तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटेल PDF मध्ये, गुगल वरती, किंवा तुम्ही युट्यूबवर जरी लावलं तरी युट्यूबवर सुद्धा तुम्हाला श्री सुक्तम मिळून जाईल. किंवा अगदीच तेही नसेल जमत वाचायला, तर महालक्ष्मी आईचा जो मंत्र आहे, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी नमः, अगदी साधा सोपा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता. तो मंत्र म्हणता म्हणता तुम्ही श्रीयंत्रांवर कुंकुमार्चन करा किंवा श्रीयंत्राची स्थापना करा. पूजा ताई विचारतात, ताई पूजेचे नारळ कसं असावं आणि तो नारळ 4 गुरुवार झाल्यावर तो देवाऱ्यात मंगल कलश स्थापना केला तर चालेल का? तर नाही ताई, पूजेचा जो नारळ आहे तो काही ठिकाणी सोललेला वापरतात, काही ठिकाणी अखंड नारळ वापरतात. आमच्याकडे जो आधीपासून मी जी पद्धत बघते ती आमच्या इथे सोललेलाच नारळ वापरतात, अखंड नारळ वापरत नाही. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा तुम्ही नारळ घ्या आणि तो नारळ आपल्याला कलशावर ठेवायचा नाही. कलशावरचा आपला नारळ वेगळा असतो, ह्या नारळाला आपल्याला विसर्जित करायचं असतं. 4ही गुरुवार आपल्याला एकच नारळ घ्यायचा असतो आणि त्या नारळाचं 4थ्या गुरुवारच्या नंतर म्हणजे उद्यापनानंतर आपल्याला त्याचं विसर्जन करायचं असतं. पुढचा प्रश्न आहे माधुरीताईंचा, सगळीकडे उपवास आणि उद्यापन असते, त्यावेळी सवाष्णा जेवायला कोणी भेटत नाही, तर काय करावं? ताई, असं जरुरी नाहीये ह्या उद्यापनाला की जेवणच दिलं पाहिजे सवाशिणीला. तुम्ही अगदी खीर जरी बनवलीत किंवा साधी साखर जरी हातावर दिलीत तरीही चालतं. याला जेवणाची वगैरे अशी काही गरज नाहीये. जर तुम्हाला इच्छा असेलच तरच तुम्ही जेवण घाला किंवा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने उद्यापन केलं तरी चालतं. त्यानंतर भावना ताई विचारतात, ताई मला काही कारणास्तव गुरुवार न करता वैभव लक्ष्मी व्रत करायचे आहे, तर ते केले तर चालतील का? गुरुवार मी पूजा मांडून पोथी वाचेल, तर दोन्ही केले तर चालतील की एकच करू काहीतरी? मी ऑलरेडी ह्याचं उत्तर मला वाटतं मगाशीच दिलं. तुमचं मन काय सांगतं ते तुम्ही ऐका. तुम्हाला दोन्ही गुरुवार म्हणजे दोन्ही गोष्टी करायच्या आहेत का एकच तुम्हाला छानपैकी करायचंय, तसंही तुम्ही करू शकता. तर पुढचा प्रश्न आहे सुनीता ताईंचा, ताई पहिल्याच गुरुवारी पिरियड्स आले तर पुढचे फक्त 3च गुरुवार करून उद्यापन करू का? प्लीज सांगा ताई. पिरियड्सच्या बाबतीत खूप साऱ्या ताईंना हे प्रश्न आहेत. मला तुम्हाला पहिली एक गोष्ट सांगायची आहे की पिरियड्स ही काही चुकीची किंवा खराब अशी काही गोष्ट नाहीये. देवी आई जी आहे ती पण एक स्त्रीच आहे आणि ह्या गोष्टी कशासाठी असतात तर तिला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे पिरियड्सला पण त्या दृष्टीने बघायचंच नाही की पिरियड्स आले म्हणजे आपण म्हणजे कुठलीच गोष्ट करू शकत नाही, असं नाहीये. तर ते मान्य आहे की पिरियड्स आले तर तुम्ही पूजा नाही करायची, पण त्या गुरुवारी तुम्ही उपवास करू शकता आणि तुमच्या घरात जर कोणी करणारं असेल तर तुम्ही त्यांना मांडणीही करायला लावू शकता. पण अजिबातच घरात खरंच कोणाला जमतच नसेल तर तुम्ही तो गुरुवार स्किप करा, म्हणजे मांडणी त्या गुरुवारी स्किप करू नका आणि फक्त उपवास करा आणि पुढचे जेही गुरुवार येतील ते गुरुवार व्यवस्थित छानपैकी करा. त्यानंतर सारिकाताई विचारतात, पहिल्या गुरुवारी पिरियड आले तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतो का? 3च गुरुवार पडतात ताई, तर प्लीज सांगा. तोच प्रश्न आहे पुन्हा. तर ताई नक्कीच करू शकता. कुठलाही गुरुवार स्किप झाला तरी तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता.
जाऊबाईला मुलगी झाली आहे, अजून 1.25 महिना झाला नाही बाळाला, आम्ही दुसरीकडे राहतो, तर महालक्ष्मी व्रत केले तर चालते का? खरं तर एकाच आपल्याच घरातलं असेल तर सुयर असतं आणि आमच्याकडे सुयर म्हटल्यानंतर 1.25 महिना पाळला जातो. पण आता जर तुमची इच्छाच असेल की व्रत करायचंच आहे, तुम्ही दुसरीकडे राहताय, एकाच घरात नाही राहताय, तर तुम्ही कदाचित करू शकता. पण तुम्ही पण एकदा गुरुजींना विचारून घ्या. कारण जे सुयर सुतक असतं त्याच्यामध्ये फक्त हे एक गोष्ट असते की त्याच्यामध्ये मग आपल्याला ते लागू पडत नाही. जे आपण पूजा वगैरे करतो ना, ती लागू पडत नाही. तर म्हणून तुम्ही एकदा विचारून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूजा करा. त्यानंतर अमृताताई विचारतायत, ताई मी मार्गशीर्षमध्ये गुरुवारीच कुंचनाची सेवा चालू करणार होती, तर मार्गशीर्ष संपल्यावर पण गुरुवारीच पूजा करू का? मंगळवार आणि शुक्रवारी पण करू का? ताई मार्गशीर्षमध्ये आता गुरुवारला विशेष महत्त्व असतं, कारण महालक्ष्मी आईची आपण तेव्हा सेवा करतो. तर म्हणून त्या गुरुवारी आपण कुंचन सेवा पण करायची. पण मार्गशीर्ष गुरुवार संपल्यानंतर जे महत्त्वाचे दिवस असतात म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार तुम्ही गुरुवारी सुद्धा करू शकता. जर तुम्हाला मनातून इच्छा असेल, मनातून तुम्हाला वाटत असेल की महालक्ष्मी आईचा दिवस आहे, तर या दिवशी का नाही आपण करायची, तर त्या दिवशी करू शकता. पण ते जे आपण कुंचन जे भरतो ना, मी तुम्हाला एक त्यातला फरक जो आहे तो सांगते, की कुंचन जे भरतो ते आपण धनलक्ष्मी कुंचन म्हणून भरतो. ही आपण जे गुरुवारची जी पूजा करतो ती महालक्ष्मी आईची पूजा करतो आणि जे कुंचन असतं ते धनलक्ष्मी म्हणजे जसं अष्टलक्ष्मी म्हटलं जातं त्यातलीच एक लक्ष्मी आहे ती म्हणजे धनलक्ष्मी. तर म्हणून शुक्रवारी स्पेशली देवींचा त्या वार असतो, तर म्हणून मंगळवार आणि शुक्रवार ह्या दिवशी त्याची पूजा केली जाते. तर आता तुम्हाला फरक कळला असेल. पण तुम्ही मार्गशीर्षच्या गुरुवारी सुद्धा ती सेवा करू शकता. त्यानंतर प्रीतीताई विचारतात, शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येत नसेल तर आधीच तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का, की नंतर पौष महिन्यात 5व्या गुरुवारी करायचे? माझ्या मते मग विचाराल तर तिसऱ्या गुरुवारीही नाही करायचं आणि 5व्या गुरुवारीही नाही करायचं. त्याचं कारण म्हणजे की जी तिथी, जो व्रताचा जो दिवस असतो तो चालू होतो, तिथपासून जो महिना आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे, त्याच्या आतमध्येच तुम्हाला पिरियड्स आले किंवा सुयर आलं किंवा सुतक आलं, ज्याही गोष्टी त्या देवाला सुद्धा समजतात. देवापासून काहीही लपलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे जे जातंय ते जाऊ द्या. जे मिळतंय ते करा. आता याच्यामध्ये मला माहित नाही आता तुमचा एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे तुम्हाला जमत नाहीये. गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं. पण ट्राय करा. समजा नॅचरल गोष्टी नसतील, असं तुमच्या मनानुसार काही गोष्टी असतील की बाबा मला इथे जायचंय, तिथे जायचंय, त्यासाठी उद्यापन नाही करायचंय, तर ते मी तरी सांगेन की ते टाळा. तुम्ही 4थ्याच गुरुवारी उद्यापन करा. कारण महिना संपल्यानंतर बऱ्याच लेडीज ही गोष्ट करतात की ज्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येत नाही, त्या पुढच्या महिन्यात उद्यापन करतात. पण मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष महिना सुरू होतो, म्हणजे देवींचा जो जो व्रताचा जो काळ असतो ना, तो निघून जातो. त्यामुळे नंतर जी सेवा केली जाते ना, ती तेवढीशी लागू पडत नाही. तर म्हणून शक्यतो मी म्हणेन की 4थ्याच गुरुवारी तुम्ही उद्यापन. पुढचा प्रश्न आहे देवीदास दादांचा, वैभवलक्ष्मी व्रत चालू करू शकतो का? नक्कीच चालू करू शकता. किशोरी ताईंचा प्रश्न आहे, ताई मधल्याच एका गुरुवारी पिरियड आले किंवा पूजा करणं नाही जमलं तर काय करायचं? काही नाही करायचं ताई. फक्त व्रत करायचं, उपवास करायचा. बाकी तुम्ही मांडणी करू नका, पोथी वाचू नका. पण फक्त उपवास धरा त्या दिवशी आणि बाकी पुढचे जे गुरुवार मिळतील ते कंटिन्यू करा. बघा जे गेलं ते गेलं. आपल्या नॅचरल गोष्टींमुळे ज्या गोष्टी जातात त्याचा तेवढा विचार करायचा नाही. स्नेहलताई म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून स्वामींचे 11 गुरुवार व महालक्ष्मीचे मार्गशीर्ष गुरुवार एकत्र केले तर चालतील का? ताई चालतात केले तर. न चालण्यामागचं जे कारण आहे ते आहे की एकाच वेळेला तुम्ही खूप साऱ्या गोष्टी जेव्हा करायला जाता तर तुमच्यावरती सुद्धा खूप सारा ताण येतो त्याचा आणि म्हणजे हे पण व्यवस्थित नाही आणि ते पण व्यवस्थित नाही असं होऊन जातं. कारण प्रत्येक जे पण आपण व्रत करतो ते प्रत्येक व्रताचे काही नियम असतात, त्याचं वाचन असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे नंतर करायला का सांगितलं जातं की एकाच वेळी सगळी गडबड नको. तर त्याच्यामुळे तुम्हाला जमत असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आहे
शौर्य उद्यापन केले तरी प्रत्येक वर्षी हे व्रत करायचे का? नक्कीच. आता ह्याच्या पुढचा पण एक प्रश्न आहे उद्यापनाच्या रिलेटेडचा, त्याच्यामध्ये मी ह्याचं डिटेल उत्तर देईन. पण प्रत्येक वर्षी उद्यापन करायचे आणि प्रत्येक वर्षी पुन्हा व्रत सुरू करायचे. पूजा मांडणी कशी करायची त्याचा डिटेल व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. वैभव लक्ष्मी व्रत उद्यापन केले तर चालेल का मार्गशीर्ष महिन्यात? आता मी तर कधीच वैभव लक्ष्मी व्रत केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मला याची डिटेल माहिती नाहीये. पण चालत असेल म्हणजे तुमचं जर संपत असेल व्रताचे जो काळ असेल तो संपत असेल तर नक्कीच करू शकता उद्यापन. प्रीत ताई विचारते, गुड मॉर्निंग ताई, तुझी माझी एवढी सेम दिसते महालक्ष्मी. यांचा प्रश्न नाहीये, त्यांनी काहीतरी कमेंट केली आहे. त्यानंतर थँक्यू ताई पण त्याच्यासाठी पण. त्यानंतर अश्विन ताई बोलतायत, ताई मी आजपर्यंत कधीच नाही धरले मार्गशीर्ष गुरुवार, तर माझी यावेळेस खूप इच्छा आहे धरायची. पण आमच्या लातूर जिल्हा उदगीर तालुक्यात असं म्हणतात की 5 आले की धरायचं, तर कसं करू ताई? प्लीज प्लीज रिप्लाय दे, मी वाट बघत आहे. ताई असं काही नियम नाहीयेत की, म्हणजे मला जेवढं माहितीये तेवढं असं काही नियम नाहीयेत की 5 आले किंवा 5 आले तरच गुरुवार करायचे, असं काही नाहीये. तुम्ही 4 गुरुवार आले तरीही गुरुवार बिनधास्त तुम्ही करू शकता. आता तुमच्या इथे असे का नियम आहेत ते मला माहिती नाहीये, कोणाला माहिती असेल तर नक्की सांगावं. पण मला तरी असं वाटतं की चांगल्या गोष्टीसाठी कधीही काही कारण बघू नये किंवा कधीही काही एक्सक्युजेस देऊ नये. जेव्हा आज आपण आहोत, उद्या आपलं काय होणार पुढच्या वर्षी कोणी बघितलंय, तर त्याच्यामुळे जे तुम्हाला चांगलं करायला मिळतंय ना ते आत्ताच सुरुवात करा, त्याची वाट बघू नका. त्यानंतर ऋतुजा ताई विचारतात, जर आपण एखादा मार्गशीर्ष गुरुवार स्वतःच्या घरी नाही म्हणजे बुधवार गुरुवार, तर मग पूजा कशी करायची? का तो गुरुवार स्किप करून आपण पुढे गुरुवार अजून एक गुरुवार करू शकतो? नाही, जेव्हा असं काही कारण असेल की पूजा मांडता येत नाही, तुम्हाला अगदीच असं कारण आहे की तुम्हाला जावंच लागतंय, तर त्या गुरुवारी फक्त आणि फक्त जसं पिरियड्सच्या वेळेला आपण करतो फक्त उपवास करायचा. आणि शक्य असेल तर तुम्ही पोथी पोथी तुम्ही कुठेही वाचू शकता. तुम्ही फक्त मांडणी करू नका, कारण जिथे आपण मांडणी करतो तिथेच तुम्हाला सगळ्या गुरुवारची मांडणी करायची असते. त्याच्यामुळे मांडणी करू नका, उपवास करा आणि पोथी वाचा आणि छानपैकी दिवसभर देवी आईचं नामस्मरण करा. त्यानंतर रोशनीताई म्हणतात, लास्ट उद्यापन गुरुवारच्या दिवशी पिरियड्स आले तर काय कसं करायचं? आता हा प्रश्न खूप साऱ्या ताईंचा आहे, त्याच्यावरती 9 जणांनी लाईक्स केलेत आणि 7 जणांनी रिप्लाय पण केलेत. तर रिप्लाय काय ते बघू आपण. रेखा ताईंनी त्यांना म्हटलंय की हाच प्रश्न मला सुद्धा पडला होता, तेव्हा मला मिळालेलं परफेक्ट उत्तर मला तुम्हाला सांगावंसं वाटलं, म्हणून जो प्रश्न तुम्ही कोळीताईंना विचारला त्याचं उत्तर मला द्यावंसं वाटलं. शेवटचा गुरुवार नंतर अमावस्या आली की त्यानंतर पौष महिना सुरू होतो आणि पौष महिन्यात आपण कोणतेच देवाचे अथवा शुभ कार्य करत नाही, म्हणून उद्यापन नाही केलेलं चांगलं. तरी सुद्धा तुमची इच्छा असल्यास पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. बरं झालं मी रिप्लाय वाचला त्यांचा. खरं तर असं नाहीये ताई, हे बरोबर आहे की पौष महिन्यात करायचं नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की उद्यापन करायचंच नाही. उद्यापन तुम्हाला कुठल्याही म्हणजे कशाही पद्धतीने उद्यापन हे करावंच लागतं. तर पहिली गोष्ट म्हणजे पहिली कंडिशन की तुमच्या घरात जर कोणी करता असेल, म्हणजे तुमचे मिस्टर करू शकत असतील, मुलगी असेल, एखादी स्त्री असेल किंवा कोणी आपली बहीण असेल किंवा कोणी येऊन करू शकत असेल, तर तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. उद्यापनाला खूप काही साग्र संगीत करावं लागत नाही. अगदी साखर जरी हातावर दिली तरी चालते. हळदी कुंकू द्यायचं, साखर द्यायची, एक फूल द्यायचं आणि एक फळ द्यायचं, बस एवढं जरी केलं तरी उद्यापन होतं. सुवासिनी स्त्री मिळाला नाही तर अगदी लहान मुलींना बोलवून सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. तर त्याच्यामुळे असं गरजेचं नाही की खूप काही आपल्याला उद्यापनाला करावं लागतं. तर तुमची मुलगी करू शकत असेल, इतर कोणी करू शकत असतील तर नक्कीच तुम्ही उद्यापन हे करून घ्या. उद्यापन म्हणजे नक्की काय? बऱ्याच जणांना हे माहीतच नाहीये की उद्यापन म्हणजे काय. उद्यापन म्हणजे जे व्रत आपण सुरू करतो त्या व्रताची पूर्तता करणं. उद्यापन केल्याशिवाय तुमचं व्रत कधीही पूर्णत्वाला जात नाही. त्याच्यामुळे उद्यापन हे करावंच लागतं. तर तरीही तुम्हाला असं वाटत असेल की नाही घरात कोणीच करायला नाहीये, कोणीच करू शकत नाही, तर तुम्ही जो शुक्रवार असेल ना दुसऱ्या दिवशी, मी तर म्हणेन त्या दिवशी जरी तुम्ही म्हणजे घरात फक्त त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायला सांगा बाकीच्यांना, किंवा मांडलंच नाही समजा, झालंच नाही काय करायलाच मिळालं नाही,
तर मग तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजे द्या 5 स्त्रियांना बोलून, सवाशिणींना बोलून हळदी कुंकू वगैरे द्या. पण पौष महिन्यात 5व्या गुरुवारी शक्यतो मांडणी केली जात नाही. तर त्याच्यामुळे आता माझं सुद्धा मी एक फ्रँकली तुम्हाला सांगते, की माझं सुद्धा यावेळी 4थ्या गुरुवारी काही खरं नाहीये. कारण डेट्सच्या हिशोबाने मी सांगते. पण बघू, देवी यायची इच्छा तिच्या मनात असेल तर ती नक्कीच सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेईल व्यवस्थित. पण मग मी ते पुढच्या गुरुवारी कधीच कंटिन्यू करत नाही. मग मी निष्ठाला सांगते तिच्याकडून म्हणजे मांडणी माझी होत नाही त्या दिवशी पण. पण उद्यापन करायचं असतं तर निष्ठाला सांगून मुलींना बोलवेन किंवा बाकीच्या स्त्रियांना बोलून जे फक्त उद्यापनाचं जे करायचंय हळदी-कुंकू वगैरे ते मी देते. पण उद्यापन नाही करायचं, असं करायचं नाही. शिल्पाताई विचारते, प्रेग्नंट असेल तर पाठ मांडू शकतो का? तर पहिली गोष्ट तर जे आपण देवपूजा किंवा काय करतो तर प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही 7व्या महिन्यापर्यंतच या गोष्टी करू शकता. त्यानंतर आपला पिंड मोठा होतो आणि त्यानंतर म्हणजे पुढे 7व्या महिन्यानंतर मग पूजेसाठी नाही सांगितलं जात प्रेग्नंट बायकांना. पण महालक्ष्मी आईचं जे व्रत आहे त्याच्यामध्ये मी तर सांगेन की तुम्हाला शक्य असेल, जर तुम्ही 3ऱ्या-4थ्या महिन्यापर्यंत असेल किंवा काही वेळेला असंही सांगितलं जातं की करू नका, प्रेग्नंट स्त्रियांनी नाही करायचंय. पण मला असं वाटतं की मी जर असते तर मी तर नक्की केलं असतं. म्हणजे मांडणी नसती केली, पण निदान उपवास केला असता, पोथी वाचली असती. तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो. पण आता तुमचा कितवा महिना चालू आहे वगैरे काय मला डिटेल माहिती नाहीये. तुम्ही त्यात काही मेन्शन केलेलं नाहीये. पण तरीही तुम्ही 3ऱ्या महिन्यापर्यंत किंवा 4थ्या महिन्यापर्यंत शक्यतो करू शकता. त्यानंतर मांडणी केली जात नाही. फक्त उपवास करा आणि पोथी वाचा किंवा प्रेग्नन्सीमध्ये उपवासही तुम्हाला जमत नसेल तर उपवास करू नका. पण फक्त पोथी तरी नक्की वाचा. मराठी ब्लॉग स्टार मेघाताई, आपण कलशावर जो नारळ ठेवणार आहोत त्याचं काय करायचं उद्यापनानंतर? कलशावरच्या नारळाचं उद्यापनानंतर विसर्जन करायचं पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये. शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर उद्यापन कसं करायचं? हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर एकादशी जरी असेल, जर तुमचं एकादशीचं व्रत असेल, जर तुम्ही एकादशीचे उपवास करत असाल, तर तुम्ही देवीला नैवेद्य दाखवा आणि तुमचा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडा. पण उद्यापन तुम्हाला त्याच दिवशी करावं लागतं. त्यानंतर मार्गशीर्ष उपवास धरणं जर शक्य नसल्यास काय करावं? हा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल. तर बघा, तुमचं मन, मी जसं म्हटलं की मन खुश तर सगळं खुश. तुम्हाला नसेल जमत उपवास करणं किंवा शारीरिक काही गोष्टी असतील त्याच्यामुळे नसेल जमत, तर तुम्ही उपवास करू नका. तुम्ही मांडणी सुद्धा करा, पूजा सुद्धा करा. पण मग काय होतं ना, की ते व्रत म्हणून धरलं जात नाही. एखादं व्रत जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये उपवास करणं अनिवार्य असतं. तर म्हणून मग तुमचं ते व्रत म्हणून होणार नाही, तुमची ती एक सेवा म्हणून होईल. तर तुम्ही सेवा म्हणून करा. जर तुम्हाला व्रतच करायचंय तर मग तुम्हाला सगळे नियम त्याचे पाळावे लागतात. 4 गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यात, तर उद्यापन कधी करायचं? 4थ्या गुरुवारी. त्यानंतर सावित्रीताई विचारतात, पहिल्या वेळेस गुरुवार सुरू करायचे असल्यास काही संकल्प घेऊन करायचं का? काही अडचण आली तर काय करावं? तर मी तर तुम्हाला सांगेन की मी कुठलीही पूजा, कुठलंही व्रत जे आहे ते मी संकल्पयुक्त करत नाही. खरंच करत नाही. कारण संकल्प म्हणजे काय, की तुमच्या मनात काही इच्छा आहे आणि त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी म्हणून तुम्ही ते व्रत करताय. तुम्हाला असंच जरी करायचं असेल ना, संकल्प करू शकता, असं काही नाहीये. पण एक सांगते की त्याचा अर्थ काय असतो संकल्पाचा, की आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण ते व्रत करत असतो. तर जर तुम्हाला तशा पद्धतीने तुम्ही काही करत असाल तर तुम्ही नक्कीच संकल्प घ्या. आणि नाहीतर मग तुम्ही फक्त जशी आपण नॉर्मल पूजा करतो, नॉर्मल सेवा करतो तशी जरी केली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. दहिवडकर दादा रिप्लाय देत नाहीत. देतील. मार्गशीर्ष गुरुवार पासून एकाच दिवशी स्वामी समर्थ पारायण आणि लक्ष्मी व्रत केलं तर चालेल का? याचं उत्तर मी मला वाटतं मगाशी दिलंय, की दोन्ही गोष्टी एका टाइम केल्यानंतर काय होतं त्याचं, तर का नाही करायचं? किंवा तुमची जर कॅपॅसिटी असेल, तुम्ही जर करू शकत असाल, तुम्ही मेंटली फिजिकली फिट असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर उद्यापनला काय करायचं, कसं करायचं उद्यापन, त्याचा व्हिडिओ आहे. व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन.
हे व्रत फक्त स्त्रीच करू शकते का, की पुरुषही करू शकतात? अर्थात पुरुषही करू शकतात, लहान मुली करू शकतात, लहान मुलं करू शकतात. या व्रताला कुठल्याही कोणाच्याही वयाचं किंवा कसलंही बंधन नाहीये. सगळेजण हे व्रत करू शकतात. आणि मी तर म्हणेन की लक्ष्मी नारायण म्हणजे नवरा बायको दोघांनी मिळून जर हे व्रत केलं ना, तर ते आणखीन जास्त फळाला जातं. दर गुरुवारी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र कलशावर वापरू शकते का, की एकच वस्त्र चारही गुरुवारी वापरावे? तर ह्याचं उत्तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मिळालेलं असेल. मी प्रत्येक गुरुवारी देवी आईला वेगवेगळं छान छान सजवते. दर गुरुवारी तुम्ही वेगवेगळे वस्त्र वापरू शकता, वेगवेगळे मुखवटे लावू शकता. पुढचा प्रश्न आहे गौरी ताईंनी. ताई, तीच गुरुवारची पूजा शुक्रवारी पण ठेवली तर चालेल का? साधा शुक्रवार पण माता लक्ष्मीचा असतो. साधी पूजा करून सकाळ संध्याकाळ मग शनिवारी उचलली तर चालते का? नाही ताई. जरी वार जरी महालक्ष्मी आईचा असला तरी व्रताच्या नियमानुसार गुरुवारच पकडला जातो आणि गुरुवारचं जे दुसऱ्या दिवसाचं जे आपल्याला उचलायची असते पूजा ती आपल्याला शुक्रवारीच उचलावी लागते. पूजा जरी उचलली तरी देवी आईचा जो वास आहे तो तुमच्या घरातून कधीही जात नाही. तर म्हणून असा विचार करायचा नाही की उद्यापन केलं किंवा पूजा उचलली म्हणजे देवी आईचा आपल्या घरातून आपण देवी आईला सांगतो की आता तू माझ्या घरातून जा, असं कधीच नसतं. देवी आईचा वास अखंड आपल्या घरात राहावा यासाठीच आपण ह्या सगळ्या व्रत आणि पूजा करत असतो. तर त्याच्यामुळे शुक्रवारीच आपल्याला पूजा उचलायची आहे, शनिवारी पूजा उचलायची नाही. पुढचा प्रश्न विचारलाय अंशू ताईंनी. पिरियड्स मध्ये पडला तर काय करावं आणि जेवण आपण नैवेद्य दाखवतो बरोबर आहे का? कारण मी पाळत नाही पिरियड्स मध्ये, किचन मध्ये जाते, तर याच्यावर माहिती पाहिजे होती. ह्याच्या बाबतीत आहे ना, जे मी म्हणजे पिरियड्सच्या बाबतीत मी एक व्हिडिओ केला होता की मासिक धर्मामध्ये कशा प्रकारे आपण काही गोष्टी करायच्या पूजेच्या बाबतीत किंवा काय, त्याच्यामध्ये ना मी हे डिटेलमध्ये सगळं सांगितलं होतं. तरी एक जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते की पहिली गोष्ट तर पिरियड्सला आपण ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने बघितलं नाही पाहिजे. आपण त्या पिरियड्समध्ये मानसिकरित्या शारीरिकरित्या आपण म्हणजे आपल्याला आतून एक त्रास होत असतो आणि त्या त्रासासोबत आपण पूजा करणं उचित नाहीये. म्हणून त्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायच्या नसतात. आपण अस्पृश्य होतो किंवा असं काही अशा ज्या भावना आहेत ना, या भावना अजिबात मनात ठेवू नका. आणि बघा, आता पहिलीची जी कुटुंब व्यवस्था होती त्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. त्याच्यामध्ये एका स्त्रीचा जरी म्हणजे पिरियड्स आले तर बाकीच्या स्त्रिया होत्या की ज्या घरात सगळं करू शकत होत्या. त्यामुळे ते बाजूला बसणं किंवा त्या पिरियड्समध्ये काही न करणं या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. पण आता प्रत्येक घरामध्ये एक स्त्री असते किंवा 2 स्त्रिया असतात. पण जिथे जास्तीत जास्त एकच जण असतं तर हे शक्य होत नाही की ती एक स्त्री 3-4 दिवस बाजूला बसेल आणि बाकीच्या व्यक्ती सगळ्या गोष्टी करतील. तर ते शक्य होत नाही. ज्यांना होतं ते करतात, पण ज्यांना नाही जमत ते नाही करू शकत. तर प्रत्येक गोष्ट तुम्ही धुवून नाही घेऊ शकत किंवा प्रत्येक गोष्ट स्वच्छ करून. आता तुमच्याकडे जी गोष्ट येते, बाजारातून ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत येतात, त्या गोष्टींना किती जणांचे हात लागलेले असतात. म्हणजे खाण्यापिण्याच्या पण गोष्टी म्हणा. मी तुम्हाला हेच नाही म्हणत की पूजेचं सामान तर आपण बरेचदा धुवून घेतो, गोमूत्र शिंपडून घेतो, सगळं करतो. पण ज्या खाण्यापिण्याच्या पण गोष्टी असतात, ज्या बनवल्या जातात, ज्या ग्रॉसरीमध्ये आपल्याकडे येतात, तर त्या सगळ्या काही अशा शुद्ध करूनच आलेल्या असतात का? किंवा सगळ्या काही अशा ज्या व्यक्तींचे पिरियड्स आले नसतील किंवा नाही अशा व्यक्तीच त्या बनवतात का? असं नसतं. हे जे विचार आहेत ना, हे आपल्या मनात आहेत. पहिलं आपलं मन शुद्ध करा, मग बाकीच्या गोष्टी आपोआप आपल्याला शुद्ध दिसायला लागतात. त्यामुळे फक्त तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर ज्या मेन गोष्टी आहेत ना त्यांना हात लावू नका. जे तेलाचं जास्ती प्रमाणात जे भांडं आहे त्याला, तिखट मसाले, गरम मसाला वगैरे अशा ज्या जास्तीच्या गोष्टी त्याला हात लावू नका. आपल्याला माहिती आहे की आपली पिरियड्सची डेट आपल्याला माहिती असते, तर त्याच्या हिशोबाने म्हणजे काय करायचं, तेलाची छोटीशी वेगळी बॉटल ठेवायची, त्याच्यामध्ये थोडं तेल काढून ठेवायचं आणि जेव्हा पण तुम्हाला लागतं एक्स्ट्राचं तेल तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की ह्यात मला थोडंसं तेल ओतून दे. तसंच सेम तुम्ही मसाल्यांच्या बाबतीत, मिठाच्या बाबतीत सुद्धा करू शकता. तर या मेन गोष्टींना जर तुम्ही हात नाही लावलात तरी चालतं. आता हे ज्यांना पटत नाहीये मी त्यांना सांगते, पण मला तरी असं म्हणायचं की तुम्ही किती गोष्टींना टाळणार आहेत.
तुम्ही किती गोष्टींना हात नाही लावू शकत. तर म्हणून फक्त आपले पिरियड्स होऊन गेले ना की छान संपूर्ण घरामध्ये मी तर म्हणेन गोमूत्र शिंपडा, लादी छान मस्त मीठ वगैरे सगळं टाकून छान लादी पुसा आणि मस्तपैकी तुमचं मन शुद्ध करा. सगळ्यात पहिले तुम्हाला सगळं असं शुद्ध आणि स्वच्छ दिसायला लागेल. ताई, तू गुरुवारी लक्ष्मी देवीची काय सेवा करतेस ते सांग. त्यासाठी कोणते पुस्तक, पोथी वाचतेस? तर यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो तुम्ही बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. त्यानंतर मग आता कुठला प्रश्न आहे? स्वप्नाली ताईंचा, मार्गशीर्षच्या कुठल्याही गुरुवारी जर पिरियड्स असेल तर घट दुसऱ्या सुवासिनीला मांडायला सांगायचं की आपण पुढच्या गुरुवारी मांडू शकतो. जर तुम्हाला शक्य असेल, कोणी मांडणारं असेल नक्कीच मांडून घ्या. आणि काहीच नसेल शक्य तर फक्त उपवास करा आणि बाकी गोष्टी नका करू. याचं उत्तर मी म्हणजे डिटेलमध्ये उत्तर आधी सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की कशा प्रकारे करायचंय. त्यानंतर एका ताईंनी, जगदाळे ताई आहेत, त्यांनी विचारलंय, श्री स्वामी समर्थ मेघाताई, मी गेले 2-3 वर्षापासून मार्गशीर्ष गुरुवार सोडून दिले आहेत, पण मला करायची इच्छा आहे. पण मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते आणि बायकांचे महिना प्रॉब्लेम असल्यामुळे सगळीकडे नाही म्हटलं तरी हातबोट लागतात. म्हणून मी असं ठरवलं की माझं जेव्हा सेपरेट घर होईल तेव्हाच मी पूजा मांडणी, पण घर तयार होण्यासाठी निदान 1 वर्ष तरी लागेल. मग मला एक विचारायचं होते की पूजा न मांडता फक्त उपवास केला तर चालेल का? प्लीज सांग. आणि मुख्य म्हणजे माझ्या इथे व्यवस्थित जागा नाही. तर आता ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या जर कन्सिडर केल्या, म्हणजे तुमच्याकडे जागा नाहीये वगैरे, त्या कन्सिडर केल्या तर ठीक आहे की तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्ही पूजा मांडा. पण दुसरी एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की उलट तुम्ही जॉईंट कुटुंबामध्ये आहात तर तुमच्या घरी ऑप्शन आहे की तुम्ही दुसरे व्यक्ती मांडू शकतात. पण जर एकटं असतं, तुम्ही हा विचार करताय ना की उद्या माझं घर होईल तेव्हा मी तिथे एकटी असेन, तेव्हा मी सगळ्या गोष्टी करेन, तर उलट मला तुम्हाला सांगायचंय, जेव्हा तुम्ही एकटे असताना तुमच्याकडे काहीच ऑप्शन नसतं. तुमचा सगळीकडे हातबोट लागतो. जर ठीक आहे तुम्ही पाळणार असाल तर गोष्ट वेगळी आहे, पण असं जर एकट्याच माझ्याच जीवावर जर सगळं घर चालतंय तर मला सगळीकडे हात लावणं अनिवार्य आहे. तर त्याच्यामुळे हा जो विचार आहे ना की पुढच्या वर्षी मी करेन, त्यापेक्षा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही करा, उपवास करा, व्रत करा, आत्तापासून करा. जसं हे नेहमी मी सांगते, आता सगळ्यांचे प्रश्न उत्तर संपलेली आहेत. जेवढे पण प्रश्न होते, जवळपास 138 कमेंट्स होत्या, त्यामधले जे जे प्रश्न मला दिसले त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न केला. पण मला तुम्हाला सांगायचंय की पूजा करण्यासाठी कधीही असा विचार करूच नका की मी आता हे कारण आहे, ते कारण आहे म्हणून मला जमत नाहीये, मी आता पुढच्या वर्षी करेन, नंतर पुढच्या वेळेला करेन. पुढची वेळ कोणी बघितली आहे? कल किसने देखा है? तर म्हणून आता हे जे पुण्य कमवायचं काम आहे ना, जे पुण्य कमवायची जी संधी मिळते ना, ते पुण्य कमवून घ्या आणि उद्यासाठी वाट बघण्यापेक्षा आत्ताच सुरू करा. तर मला जेवढी उत्तरं वाटली, माहिती होती, मला पटतात, ती सगळी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. जे जे आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, जे जे वाचनातून आलंय, जे जे माहिती पडलंय, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर यामध्ये जे पण काही चुकलं असेल तर ते माझं असेल आणि जे पण बरोबर असेल ते महालक्ष्मी आईचं असेल, जे पण स्वामींचं असेल. तर ह्यातलं तुम्हाला जे पटतं मी तर म्हणेन ते तुम्ही करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, पहिली हे तर आहेच, म्हणजे उपवास, व्रत, या पूजा, या सगळ्या गोष्टी आहेत, पण पहिली गोष्ट की तुमची हेल्थ, तुमची शारीरिक स्थिती, तुमची मानसिक स्थिती ही पण चांगलं असणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे. त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. सगळ्यांची मन सांभाळून आपल्याला सगळं करायचंय. कोणाचे मन दुखावून किंवा कोणाला राग दोष करून आपल्याला आपली पूजा करायची नाहीये. तसं केलं ना तर ती पूजा कधीच लाभत नाही. आपल्या घरात कटकटी करून आपण कधीच पूजा करायच्या नाहीत. सगळ्यांचं मन सांभाळून आपण पूजा करायची. तर बस, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की काही नियम जे आहेत ते काही गोष्टींमुळे जर आपल्याला थोडेसे तोडावे लागले किंवा थोडेसे चेंज करावे लागले तर नक्कीच करू, पण त्यासाठी मी पूजा नाही करणार हा ऑप्शन तुम्ही नका ठेवू. तर थोडंसं काही बोलतात ना, काळानुसार आपल्याला थोडंसं बदलावं लागतं. तशा काही गोष्टी जर
चेंज कराव्या लागल्या तर नक्कीच करा, त्यामध्ये विचार करू नका. देवी आई तुमचं मन बघणार आहे, तुमचा भाव बघणार आहे, तुमची भक्ती बघणार आहे. नाही की तुम्ही हे सगळे नियम पाळलेत का, या सगळ्या नियमांनुसार तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात का, हे कधीही देव बघत नाही. तुम्ही देवाला सोन्याची साडी घाला किंवा अगदी साधी साडी घाला, तुम्हाला देव म्हणजे तुमची भक्ती बघतोय, तुमचा भाव बघतोय, तुम्ही त्याच्यासाठी किती तळमळीने ती गोष्ट करताय ना, किती आनंदाने प्रेमाने ती गोष्ट करताय, ते तो बघत असतो. तर म्हणून होप सो की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. समजा तुम्हाला आणखीनही काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. जेवढं मला माहिती आहे ना तेवढं मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि छानपैकी आपले मार्गशीर्ष महालक्ष्मी आईचे हे जे व्रत सुरू होणार आहे ते सगळ्यांच्याच आयुष्यात खूप आनंद, सुख, म्हणजे समृद्धी, या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊ दे, हीच आई महालक्ष्मीकडे प्रार्थना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे कारण सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची होती त्यामुळे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.